काही प्रवास आपण ठरवून करतो, पण काही प्रवास आपल्याला स्वतःहून निवडतात. आजचा हा प्रवास अगदी तसाच होता. खरं तर आज आपण नाणेमाची ट्रेक करणार होतो, पण काही कारणामुळे तो प्लॅन कॅन्सल झाला आणि शेवटच्या क्षणी आपल्या वाट्याला आला तो म्हणजे आजराईचा जंगल ट्रेक. पण कदाचित निसर्गानेही आपल्यासाठी काहीतरी वेगळं ठरवलं होतं. यावेळीही आपल्यासोबत आहेत सह्याद्रीगड ट्रेकर्स कम्युनिटी. त्यांच्यासोबत प्रत्येक ट्रेक काहीतरी नवीन शिकवून जातो. सकाळी साधारण 5च्या सुमारास आम्ही ट्रेकच्या स्टार्टिंग पॉईंटला पोहोचलो. थोडं फ्रेश होऊन सगळ्यांनी ट्रेकला सुरुवात केली. हा ट्रेक साधारण 7 किलोमीटर वन वे आहे. सुरुवातीस हलका हलका पाऊस सुरू झाला होता आणि काहीच वेळात त्याने अक्षरशः रौद्र रूप धारण केलं होतं. क्षणभर असं वाटत होतं की अजून जोरात वारा आला तर आपण उडूनच जावं. आता ट्रेक चालू केलेला तेवढ्यात पाण्याचा एक छोटा झरा लागलाय. माझा एक अनुभव आहे. आजकाल एखाद्या ठिकाणी जायच्या आधी आपण त्याचे शेकडो इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब व्हिडिओज पाहून टाकतो. त्यामुळे तिथे पोहोचल्यानंतर सगळं आधीच पाहिल्यासारखं वाटतं. पण या ट्रेकचं तसं नव्हतं. ना मला आदराई जंगल कुठे आहे माहीत होतं, ना मी त्याची एक रील पाहिली होती, ना मला त्याबद्दल कोणाकडून ऐकायला मिळालं होतं. म्हणूनच या ट्रेकमध्ये प्रत्येक वळण, प्रत्येक रस्ता, प्रत्येक दृश्य माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. आणि कदाचित म्हणूनच हा अनुभव माझ्यासाठी इतका खास बनला. आणि त्यात भर म्हणजे दाट धुकं. समोर 5-10 फूट अंतरावर काय आहे हे सुद्धा दिसत नव्हतं. पावसाचा आवाज, वाऱ्याची गर्जना आणि त्या धुक्यातून पुढे चालणारी माणसं एखाद्या चित्रपटात असल्यासारखं वाटत होतं. वीकेंड असल्यामुळे ट्रेकला खूप गर्दी होती, पण आमच्या ट्रेक लीडरने मुख्य रस्ता सोडून एक वेगळी, कमी लोकांना माहीत असलेली वाट शोधली होती. आता खरी मज्जा सुरू होणार होती. तर आमच्या दोन फुकाट ट्रेक लीडरनी एक सिक्रेट रस्ता शोधून काढलाय. आता यायला जायचं. सोबत येऊ दे लास्ट चला ती वाट एकदम अरुंद होती. दोन्ही बाजूला दाट झाडी आणि ते जंगल. प्रत्येक पाऊस जपून टाकावं लागत होतं. थोडी भीती होती, पण त्यापेक्षा जास्त उत्सुकता होती की पुढे अजून काही नवीन पाहायला मिळणार आहे. त्या वाटेवरून जाताना आम्हाला कालभैरवाचं मंदिर लागलं. निसर्गाच्या कुशीत बसलेलं ते छोटंसं मंदिर. काही क्षण तिथे शांत बसलो आणि पुन्हा प्रवासाला चालू केली. ऐका ना पुढे ऐका माझं पुढे ऐका. आता जंगल ट्रेकला आलो होतो, पण गर्दीमुळे आपण रस्ता बदलला आणि दुसऱ्या रस्त्याने आलो. तर बाकी जरा कॉम्पन्सेट करून घ्या. आणि आता मंदिराबद्दल सांगतो. तर सगळ्यांनी बघितलं ते आता काय काय भैरवनाथाचं मंदिर आहे. तर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल सगळ्यांनी बघायला लागली. झाले बघ पहिले ऐक ना बघ. तर तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की भरपूर त्रिशूळ येते म्हणजे नाही का मंदिराच्या बाहेर. तर एवढे त्रिशूळ कधी नसतात. तरी त्रिशूळ का तर खालती जे आपण धरण बघितलं ते आता तुम्हाला जाता दिसत सकाळी तर पिंपळगाव जोगा नावाचं धरण आहे. आणि ते पिंपळगाव गाव आहे आणि खिरेश्वर गाव या गावातल्या लोकांची अशी मान्यता आहे की जर घरात 2-3 मुली होत असतील आणि जर पुढचं मूल पाहिजे असेल तर या काळ भैरवनाथाला ते येऊन नवस बोलायचे की आम्हाला मुलगा होऊ दे म्हणून. आणि जर मूल झालं आणि नवस पूर्ण झाला ना तर ते त्रिशूळ व्हायचे. आपण वेगवेगळ्या गोष्टी वाहतो ना देवाला. तर या देवाचं असं आहे की त्रिशूळ व्हायचं म्हणून एवढे त्रिशूळ वगैरे. आणि आदराई सारखे अजून इथं 3-4 राय आहेत. ताटराईचं जंगल आहे, आदराईचं जंगल आहे, वरती माणूस राहायचे जंगल आहे आणि खाली देवाच्या राहायचं जंगल. तर ही फक्त बाकी सगळ्या वनराई आहेत आणि हीच देवराई आहे. तर देवराई का कारण देवाचं मंदिर आहे इथं या वनराईच्या, त्यामुळे याला देवराई असं म्हणतात. आणि इकडनं आपण आता समोर सरळ गेलो ना की तुम्हाला ते तारामती शिखर वगैरे दिसेल. हरिश्चंद्र गडावर तुम्ही गेला असाल ना तर ते तारामती शिखर जे दिसतं तारामतीच्या बरोबर खाली येते ते आदराई. तर तारामतीच्या इकडनं भरपूर म्हणजे नाही का ट्रेकचे रस्ते जे तारामती घळ म्हणून एक ट्रेक जातो हरिश्चंद्रगडला. 12 ते 13 तासाचा वन साइड ट्रेक येतो. एक साइडला चढायला लागतं ते सगळं टेक्निकल इक्विपमेंट वगैरे घेऊन. तर तो इकडनं चालू होतो ट्रेक आदराईच्या जंगलातनं. आणि इकडनं आता तुम्ही जर समोर आपण काळू वॉटरफॉलचा व्ह्यू पॉईंट आपण मागं सोडून आलो तर तिथं पण बघण्यासारखे भरपूर गोष्टी आहेत. मोर्शीचा भैरवगड दिसतो, नाणेघाट दिसतं, हटकेश्वर डोंगर रांग दिसते, अजून भरपूर सिंधोळा किल्ला दिसतो. असे भरपूर डोंगर रांग आणि किल्ले दिसतात. फक्त वातावरण उघडलं तर मी तर तुम्हाला सगळं दाखवतो. आणि हा रस्ता मागच्या आठवड्यात शोधलाय त्यामुळे तुम्ही पहिलेच लोक जे असे आलेत. आम्ही इकडनं भरपूर वेळा गेलोय, पहिल्यांदा वर आलोय. आता इकडनं आपण नॉर्मल आदराईचे जंगल ट्रेल चालू करू. इकडनं सरळ सरळ जायला तुम्हाला एक अर्धा तास लागेल. तर तिथं आपण पोहोचलो ना की एक छोटासा वॉटरफॉल आहे. तर
तिथं आपण पोहोचल्यापासून पुढच्या अर्ध्या तासाने परत तिथे येऊन सगळे भेटू आपण. तिथं आम्ही तुम्हाला काय म्हणणार नाही, इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका, फक्त एकदा ग्रुप फोटोसाठी सोबत येऊ. बाकी तुम्हाला काय कुठं फोटोज काढायचे ते काढा. ओके. किशोर सर आता पुढे जातील, सगळे त्यांच्यावर चालले तरी चालेल. चला बाकीचे घेऊ. पुढे जसं जसं जंगल दाट होत गेलं तसं तसं प्रत्येक क्षण अजून सुंदर होत गेला. ओले दगड, झाडावरून पडणारे पावसाचे थेंब, पक्ष्यांचे आवाज आणि मध्येच धुक्याची पांढरी चादर, हे सगळं अनुभवत आम्ही शेवटी पोहोचलो अद्राई वॉटरफॉलला. समोर धबधबा बघून आता उडी मारू की नंतर उडी मारू असं झालं होतं. इतका प्रवास, एवढी चढाई, वारा, पाऊस, धुकं, सगळ्यांचंच चीज झालं होतं. थोडा वेळ निवांत बसलो, फोटो काढले, आठवणी कॅमेऱ्यात कैद केला आणि त्या क्षणाचा मनसोक्त आनंद घेतला. तर ऑलमोस्ट ट्रेक संपलेला आहे, पण जाता आता हा अविस्मरणीय नजारा. काही क्षण असे असतात जे मोबाईलमध्ये नाही तर मनात सेव्ह करून ठेवायचे असतात. हा क्षण तसाच होता. मनसोक्त भिजलो, खूप फोटो काढले, पण आठवणी त्या कॅमेऱ्यापेक्षा मनात जास्त सुंदर जपल्या गेल्या. मग सुरू झाला परतीचा प्रवास. पाऊस अजूनही तसाच होता. रस्ता आणि निसळा झाला होता. चढाई करताना दम लागतो, पण उतरताना संयम. हे पुन्हा एकदा जाणवलं. त्या दिवशी बूट चिखलाने भरले होते, कपडे पूर्ण भिजले होते, शरीर थकलं होतं, पण मन मात्र खूप दिवसांनी खरंच शांत झालं. कारण काही ठिकाणी फक्त सुंदर नसतात, तर ते आपल्याला स्वतःची पुन्हा भेटून देतात. आणि अद्राई जंगल ट्रेक माझ्यासाठी तसाच एक प्रवास होता. जर हा प्रवास तुम्हालाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या अशाच बनारस सह्याद्रीच्या सफरीत पुन्हा भेटू.